लाडकी बहिणींच्या लाडक्या ताईंनो, खुशखबर खुशखबर खुशखबर, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाच्या दोन बातम्या आल्यात. दोन गुड न्यूज तुमच्यासाठी आलेल्या आहेत. 20वा हप्ता अपडेट पण आलेले आहे. त्याचबरोबर आदिती तटकरे मॅडम यांनी एक महत्वाची बातमी दिली आहे. आणखी एक तुम्हाला आनंदाची बातमी या ठिकाणी मी सांगणार आहे. निधीमध्ये तुम्हाला वाढ होणार आहे. जी लाडक्या ताईंनो 21,000 कोटी रुपये जे मंजूर तुम्हाला झाले होते, त्यामध्ये या ठिकाणी वाढ होणार आहे. याच्याबद्दलची काय बातमी आली ही सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. चला आता वेळ वाढता व्हिडिओला सुरुवात करतो. 20वा हप्ता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात, तो कधी मिळणार आहे वाटपाबद्दल एक बातमी समोर आली आहे. ती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर लाडके ताईंनो, तुम्हाला 19वा हप्ता भेटला असेल तर लाडके ताईंनो काळजी करायची गरज नाहीये. ई-केवायसी तुमची झाली असेल, काळजी करायची गरज नाहीये. कारण की एक आनंदाची बातमी समोर आली. तुम्हाला लाडक्या बहिणींना, पात्र लाडक्या बहिणींना हप्ते भेटत राहणार. लाडक्या बहिणीची संख्या कमी होणार नाही. याच्याबद्दलची एक मोठी महत्वाची अपडेट समोर आली. त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणी व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींना असं वाटत होतं की हप्ता या ठिकाणी आपल्याला भेटणार नाहीये, निधी या ठिकाणी कमी मंजूर झालाय, काळजी करायची गरज नाहीये. आता आपण जे आवाज उठवला होता, अधिवेशन चालू आहे, अधिवेशनामध्ये या ठिकाणी काय असणार आहे, वाढ होणार आहे. निधीमध्ये वाढ होण्याचे या ठिकाणी चान्सेस आहेत. याच्याबद्दलची एक महत्वाची बातमी समोर आली. सर्वांनी व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. चला आता वेळ वाढता व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 20वा हप्ता वाटप कधी होणार. फेब्रुवारी महिना पूर्ण संपलाय, मार्च महिना अर्धा संपत आलाय, तरी पण हप्ता अजून भेटलेला नाहीये. मग हप्ता कधी भेटणार? 18 तारखेला गुढीपाडवा आहे, त्याच्या अगोदर गुड न्यूज भेटणार का? GR आज येणार का? या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत. काळजी करू नका. त्याच्यानंतर दोन गुड न्यूज काय आले ते सांगणार आहे. बघा, आदिती तटकरे यांची मोठी पोस्ट या ठिकाणी आलेली आहे. काय बातमी आहे ती तुम्हाला मी सांगतो. खूप चांगली बातमी समोर आलेली आहे. त्याचबरोबर लखपती दिदी योजना पण आलेली आहे. बघा, दुसऱ्यांदाची बातमी ही पण आहे. आणि निधीमध्ये वाढ होणार आहे. ही तिसरी अंदाची बातमी. आता दोनच्या ऐवजी 3 अंदाची बातमी तुम्हाला सांगतो. व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. काळजी करू नका. चांगला व्हिडिओ आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा, तुम्हाला 19वा हप्ता भेटला आहे का नाही, पटपट सर्वांनी सांगायचं. चला सुरुवात करतो आजच्या व्हिडिओला. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आदिती तटकरे मॅडम यांची या ठिकाणी पोस्ट आलेली आहे. काय पोस्ट या ठिकाणी बघा, या ठिकाणी बघू ऑफिशियल चॅनलवर ही त्यांची पोस्ट आहे. न्यूजपेपरला, टीव्ही चॅनलवर पण त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. काय बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या कपातीबाबत काही माध्यमांकडून प्रसारित करण्यात आलेल्या बातम्या चुकीच्या व तथ्यहीन आहेत. बघा, काही ठिकाणी बघा, प्रत्येक टीव्ही चॅनल बद्दल, माध्यमाबद्दल सांगितलेलं नाहीये, तर काही वेबसाईटवर अशा चुकीच्या माहिती दिल्या जात आहेत की बाबा लाडक्या बहिणीची संख्या कमी होणार आहे. बघा, संख्या कमी होणार याच्याबद्दल तुम्हाला एक गोष्ट सांगतो लाडक्या बहिणींनो. ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, ज्यांची ई-केवायसी व्यवस्थित झाली आहे, त्या लाडक्या बहिणींना टेन्शन घ्यायची गरज नाही. हे पहिल्यापासून आपल्या चॅनलवर सांगितलं जातं की पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींना हप्ते भेटत राहणार. ज्यांची ई-केवायसी झालेली आहे, ई-केवायसी त्यांची पडताळणी होणार आहे, त्या लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाहीये. पण अशा काही माध्यमातून सांगितलं जातं की बाबा एवढ्या लाडक्या ताई कट केल्या जाणार. तुम्हाला याची मी पुरावे पण दाखवणार आहे. काही ठिकाणी म्हटलं पण जातं, तर ते सगळ्या गोष्टी तुम्हाला पुरावे दाखवणार आहे. पण आदिती तटकरे मॅडम यांच्या या पोस्ट मधून आपल्याला एवढंच घ्यायचं आहे की कोणत्याही प्रकारची या ठिकाणी कपात होणार नाही. कपातीबाबत काही माध्यमातून म्हणजे कपात होणार नाही, म्हणजे लाडक्या बहिणीची संख्या कमी होणार नाही. म्हणजे 2,45,00,000 लाडक्या ज्या ताई होत्या पहिल्यापासून, त्या लाडक्या ताई कायम राहतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. कपात होणार नाही याचा अर्थ असं डायरेक्ट होतो की 2,45,00,000 लाडक्या ताईपर्यंत हप्ते पोहोचणार. आता ते कसे पाठवणार आहेत, कुणाला पाठवणार आहेत, काय पाठवणार हे आता आदिती तटकरे मॅडम पुढच्या ह्याच्यामध्ये सांगतील. पण आता पोस्टमध्ये त्यांनी हेच सांगितलंय की कपात होणार नाही, काही काळजी करायची गरज नाहीये. आता पुढची आपण माहिती बघूया. दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत लाडक्या बहिणी ई-केवायसी करण्याची संधी देण्यात आलेली आहे. ही प्रक्रिया अजूनही सुरू असून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, ई-केवायसी आणखी पण सुरू आहे. ई-केवायसीचा किती आकडा पोहोचलाय, किती बाकी आहे, हे अजून अधिकृतपणे सांगितले गेलेले नाहीये. त्याच्यामुळे जर एखाद्या फेक वेबसाईटवर जर आलेलं असेल की एवढ्या लाडक्या ताई अजून कपात झाल्यात, एवढ्या लाडक्या ताईंना काढून टाकले, असं जर कोणी सांगत असेल किंवा या ठिकाणी असेल, तर यावर तुम्ही लक्ष देऊ नका, असं आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे. तर लाडक्या ताईंनो बघा, एक महत्त्वाची या संदर्भात कोणतीही वृत्त प्रसारित
करण्यापूर्वी माध्यमांनी त्याची पडताळणी करावी ही नम्र विनंती. त्यांनी एक नम्र विनंती करून टाकली. आदित्य तटकरे मॅडम यांनी नम्र विनंती करून टाकलेली आहे की कोणत्याही स्वरूपात एखादी गोष्ट सांगायची असेल तर आमच्या अगोदर आमची हे काय करून घ्या, पडताळणी करून घ्या की बाबा जी माहिती सांगितली ते खरी आहे का नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे आदित्य तटकरे मॅडमला की आमच्याकडून कोणतीही या ठिकाणी स्वरूपात लाडक्या बहिणीची छाटणी होणार नाही, कोणत्याही लाडक्या ताईंची या ठिकाणी कपात होणार नाही. ही आपल्यासाठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंनो. आता याच्यामध्ये बऱ्याच लाडक्या ताई म्हणतील की सर मागच्या वेळेस 36,000 कोटी रुपये जमा झालते, मंजूर झालते, यावेळेस 21,000 कोटी मंजूर झालते, मग याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय, मग याच्याबद्दल काय बोलायचं. तर लाडक्या ताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्याबद्दल एक महत्त्वाची बातमी आली, ती बातमी तुम्हाला मी सांगतो. बघा चला आता पुढच्या बातमीकडे जाऊया. आदित्य तटकरे मॅडमला मी धन्यवाद व्यक्त करतो की लाडक्या ताईंसाठी यांनी जी ही माहिती दिलेली आहे त्याच्याबद्दल खूप खूप मी धन्यवाद ताईंचे व्यक्त करतो. आता बघा ही एक बातमी तुमच्या समोर दिसत आहे. अर्थसंकल्पात निधी मंजूर झालेला आहे. आता किती निधी मंजूर झाला या ठिकाणी बघा. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 21,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. सामाजिक न्याय व आदिवासी विभागाकडून 6,000 कोटी आणि ऐनवेळी मागणीतून 8 ते 9,000 कोटी मिळण्याची अपेक्षा आहे. बघा 21,000 कोटी या ठिकाणी तरतूद मंजूर झाले. आता त्याचे एक्स्ट्रा अजून काही पैसे आपल्याला भेटणार आहेत. ही तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. निधीमध्ये वाढ होऊ शकते. हे तुम्हासाठी एक गुड न्यूज आलेली. ही गुड न्यूज तुम्हाला दुसरी गुड न्यूज सांगायला काय बघा. सामाजिक व न्याय आदिवासी विभागाकडून 6,000 कोटी रुपये. बघा 21 प्लस 6,000 पकडला पण तर किती झालं 27,000 कोटी रुपये या ठिकाणी पकडून चला. आणि ऐनवेळी मागणीतून 8 ते 9,000 कोटी मिळण्याची अपेक्षा आहे. बघा लक्षात घ्या आपल्याला मंजूर किती झाले 21,000 कोटी बरोबर. 21,000 कोटी प्लस 6,000 कोटी म्हटलं तर किती झाले 27,000 कोटी बरोबर. हे झाले 27,000 कोटी रुपये या ठिकाणी आपल्याला मंजूर होत आहेत. आणि ऐन याच्यामध्ये 8 ते 9,000 कोटी आपण 9,000 कोटी पकडलं तर परत 36,000 कोटी रुपये या ठिकाणी भेटणार आहेत. तर गुड न्यूज आली आहे. म्हणजे एक लक्षात घ्या आपण ज्या मागण्या करायलो अधिवेशनामध्ये परत एकदा सरकारकडे एक मागणी असणार आहे. हे जे गणित तुम्ही सांगितलेलं आहे हे गणित आता पाळा. 21,000 कोटीची तरतूद केली चांगली गोष्ट आहे. त्याच्यामध्ये 6,000 कोटी आदिवासी सामाजिक न्याय आणि आदिवासी विभाग यांच्याकडून 6,000 कोटी रुपये तुम्ही घेणार ही पण चांगली गोष्ट आहे. झाले 27,000 कोटी. आता राहिले किती 8-9,000 कोटीचा फरक पडतो मागच्या वेळेच्या बजेटनुसार. तर 8-9,000 कोटी देखील या ठिकाणी ऐन टायमाला भेटावेत अशा स्वरूपाची त्यांनी काय केली आहे तरतूद केलेली आहे. म्हणजे 36,000 कोटी जे मागच्या वेळेस भेटत होते ते 36,000 कोटी यावेळेस पण भेटणार आहेत. गुड न्यूज आता आलेली आहे. सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही मी माहिती देत आहे आणि सरकारकडे आपण वेळोवेळी अशा स्वरूपाच्या मागण्या करतो आणि या मागण्याला कुठं ना कुठं तरी यश मिळत आहे. कुठं ना कुठं तरी या मागण्यावर विचार केला जात आहे. त्याच्यामुळे सरकारला देखील या ठिकाणी मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपल्या या मागण्या लाडक्या बहिणी योजनेच्या मागण्या तुम्ही मान्य करता, त्याच्यावर विचार करत आणि अशा स्वरूपाचे अपडेट देतात. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांचे पण मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही मागण्या करत आहेत आणि या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील सरकारला मागण्या केल्या जातात. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांनी सपोर्ट केल्याबद्दल सर्व लाडक्यांचे धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.